नमस्कार मित्रांनो, 30 एप्रिल प्रोमध्ये आदित्य फोन करतो आणि विचारतो, आपल्या नवीन काजळच्या डिझाईनसाठी काही फायनल झालं का? त्याचा मॅनेजर म्हणतो, येस येस येस, तेच काम सुरू आहे. मी सिलेक्टेड एजन्सीकडून बेस्ट फोटोज मागवले. तो आदित्यसोबत बोलत लॅपटॉपवर फोटो सिलेक्ट करत असतो. आता त्याच्यासमोर येतो दिशाचा फोटो. तो आता एका मुलीचे डोळे सिलेक्ट करत असतो. तेवढ्यात दिशा तिथे पोहोचते आणि तिला तिचा फोटो दिसतो. आता ती मॅनेजरशी खूप गोडगोड बोलते आणि म्हणते, माय आईज व्हेरी ब्युटिफुल दाखवत म्हणते, आय मीन लुक ॲट देन. तो तिचं बोलणं सगळं ऐकून घेत असतो आणि स्माईल करतो. दिशा म्हणते, त्यामुळे माझा पिक्चर तू यूज करू शकतो. तो शॉर्ट आउट केलेले फोटोजमध्ये तुझा फोटो टाकून देतो. तो आता फायनल फोटो सिलेक्ट करतो. त्यामध्ये असतो पारूचा पण फोटो. तो सगळ्यांचे डोळे बघत असतो, पण सगळ्यात सुंदर डोळे असतात ते पारूचे. तो दिशाला म्हणतो, मी सिलेक्टेड फोटोजमध्ये तुझा फोटो टाकला, पण फायनल सिलेक्शन अहिल्या मॅम आणि आदित्य सरच करणार. पण दिशाला मात्र खूप कॉन्फिडन्स असतो. ती मोठ्या तोऱ्यात म्हणते, ते मला सिलेक्ट करणार. तो स्माईल करतो आणि मान हलवतो. पण मॅनेजर मात्र खूप हुशार असतो. तो अहिल्या आणि आदित्यकडं पूर्ण फोटो नाही पाठवत, तर सगळ्या फोटोंचे डोळे सिलेक्ट करतो आणि फक्त डोळे पाठवतो, कारण त्याला मुळातच पारूचे डोळे आवडलेले असतात. आदित्य अहिल्याकडे जातो आणि म्हणतो, आई, काजळच्या डिझाईनसाठी फायनल सिलेक्शन करायचं, आपण करूया का? अहिल्या म्हणते, हो, लगेच करूया. आता ते दोघंजणं प्रत्येक मुलीचे डोळे बघत असतात आणि फक्त डोळ्याचे सिलेक्शन असल्यामुळे अहिल्या आणि आदित्यला काहीच कळत नाही कुठले डोळे कुठल्या मुलीचे. काजळच्या डिझाईनसाठी जे डोळे त्यांना आवडतात ते असतात पारूचे. आदित्य म्हणतो, वाव आई, हे डोळे छान वाटतात ना? अहिल्या म्हणते, हो, खरंच खूप सुंदर डोळे आहेत. आता दिशाचा फुटणार भ्रमाचा भोपळा ते बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.